नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण वांग्याचे भरीत कसे बनवायचे ते बघणार आहोत. हे वांग्याचे भरीत चमचमीत आणि झणझणीत आणि खायला खूप चविष्ट लागते. तर चला आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते बघून घेऊया. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, 4 ते 5 मिरची, लसूण, मीठ, हळद, लाल तिखट. इथे मी हे मोठं वांग घेतलेलं आहे. हे बघा, हे मी स्वच्छ धुवून घेतले आहे. आणि इथे मी टोमॅटो घेतला आहे. आता आपण हे वांग आहे, या वांग्याला आपण तेल लावून घेणार आहोत. तर मी तेल लावून घेते. तेल लावल्याने वांग व्यवस्थित भाजले जाते आणि बाहेरील साल आहे ही व्यवस्थित काढता येते, म्हणून हे तेल लावून घ्यायचे. आणि इथे मी सुरीने इथे वांग्याला चीर पाडून घेते, म्हणजे वांग आहे हे व्यवस्थित भाजले जाईल. हे बघा, अशा पद्धतीमध्ये चीर पाडून घ्या. ह्या वांग्यामध्ये बिया कमी असतात, म्हणून हे वांग भरतासाठी वापरायचे आहे. हे आता आपण बाजूला ठेवूया आणि एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपण लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. यामध्ये पाणी घालायचे नाही, असेच लावून घ्यायचे. तर इथे हे बघा, मी असेच मिक्सरला लावून घेतले आहे आणि असे जाडसर हे झाले आहे. तर हे आपण नंतर तेलावरती फोडणीला घालणार आहोत. तर हे आता मी बाजूला ठेवते. तर आता आपण हे वांग आहे हे गॅसवरती भाजून घेऊया. तर इथे माझ्याकडे जाळी नाही, म्हणून मी डायरेक्ट गॅसवरती भाजते. तुमच्याकडे जाळी असेल तर तुम्ही जाळी ठेवून त्यावरती भाजून घ्या. आणि हे वांग भाजताना असे ना फिरवत राहायचे, म्हणजे वांग आहे हे सर्वीकडून छान भाजले जाते. आता हे वांग भाजलं आहे की नाही सुरी घेऊन आपण चेक करायचे. सुरी ही आतमध्ये सहज जात असेल तर वांग आहे हे छान असे भाजले आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर इथे हे बघा, हे वांग थंड झालं आहे आणि हे आपण सोलून घेऊया. आता हे बघा, वांग छान असे भाजले गेले आहे. आता याची साल ही सहज येते. तर असे मी पूर्ण वांग आहे ते मी सोलून घेते. तर इथे आता वांग चांगलं सोलून झालं आहे. आता आपण कापून घेऊया. हे बघा, असं मॅश करून घ्यायचे चांगले. हे बघा, छान वांग भाजलं. तर हे बघा, इथे मी अशा पद्धतीमध्ये चांगलं वांग आहे हे मी कापून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण सर्व मसाले आहेत ते घालणार आहोत. तर यामध्ये मी आता कांदा घालते, टोमॅटो, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालूया. तर आता आपण ह्या वांग्यासाठी तडका घालून घेऊया. तर इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये तेल गरम व्हायला ठेवले. तेल चांगले गरम झाले. आता त्यामध्ये आपण वाटण केले होते, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचे वाटण केले होते, ते आता आपण ह्या तेलामध्ये घालूया आणि हे चांगले आपण तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहे. तर इथे हे बघा, चांगले असे फ्राय झाले आहे. तर हा तडका आहे हा आता आपण या भरीतवरती घालूया. ह्या तडक्याने ह्या भरीतला खूप छान अशी टेस्ट येते. तर इथे आता आपण चांगले हे मिक्स करून घेऊया. कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो ह्या भरतामध्ये खूप छान टेस्ट येते. तर इथे हे बघा, हे वांग्याचे भरीत छान असे झाले आहे तयार. ज्याला कोणाला वांगे आवडत नसतील आणि जर तुम्ही अशा पद्धतीमध्ये वांग्याचे भरीत केले तर ते आवडीने हे वांग्याचे भरीत खातील. तर हे तुम्ही ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी बरोबर खाऊ शकता. खूप छान टेस्टी लागते. तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.